इंदोरचं राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे कपल गेल्या 15 दिवसांपासून देशभरामध्ये चर्चेत आहे। लग्नानंतर मेघालयच्या शिलाँगमध्ये हनीमूनला गेल्यानंतर राजा आणि सोनम दोघंही 23 मे पासून बेपत्ता झाले होते। त्यानंतर जवळपास 10 दिवसांनी म्हणजे 2 जूनला राजाचा मृतदेह एका खोल दरीमध्ये आढळून आला। पण सोनमबाबत मात्र कोणतीही माहिती अजूनपर्यंत मिळाली नाही। पोलिसांकडून सोनमचा शोध अजूनही सुरू आहे। अशातच 2 दिवसांपूर्वी सोनमचा भाऊ गोविंदनं सोनमचं अपहरण करून तिला बांगलादेशमध्ये नेलं गेलं असावं असा दावा केला होता। त्यामुळं या प्रकरणाचं मानवी तस्करी करणाऱ्या बांगलादेशी गँगसोबतचं कनेक्शनही चर्चेत आलं होतं। आता शिलाँगमधल्याच एका लोकल गाईडनं या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे। बेपत्ता होण्यापूर्वी राजा आणि सोनम 3 जणांसोबत असल्याचं तपासामध्ये समोर आलंय। या प्रकरणात पोलिसांच्या हाती राजा आणि सोनमचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेजही लागलं आहे। बेपत्ता होण्यापूर्वी राजा आणि सोनम सोबत दिसलेले हे 3 जण आहेत कोण? लोकल गाईडनं नक्की कोणती माहिती दिली? या प्रकरणातल्या नवीन सीसीटीव्ही फुटेजमधून काय समोर आलंय? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। राजा आणि सोनम रघुवंशी यांचं 11 मेला लग्न झाल्यानंतर ते हनीमूनसाठी मेघालयमधल्या शिलाँगला गेले। 23 मे पर्यंत राजा आणि सोनम दोघेही त्यांच्या घरच्यांच्या संपर्कात होते। पण पुढे राजा आणि सोनमचा त्यांच्या घरच्यांशी काही संपर्क झाला नाही। दुसऱ्या दिवशी 24 मेला दोघांचेही फोन बंद येत होते। त्यानंतर राजा आणि सोनम दोघेही बेपत्ता असल्याचं उघड झालं। इंदोरचं जोडपं हनीमूनसाठी शिलाँगला गेल्यावरती गायब झाल्यामुळं हे प्रकरण संपूर्ण देशामध्ये चर्चेत आलं। पोलिसांकडून दोघांचा शोध घेतला जात होता। तेव्हा 2 जूनला एका खोल दरीमध्ये राजाचा मृतदेह पोलिसांना सापडला। पण सोनमच्या बाबतीत कोणतीही माहिती मिळाली नाही। पुढे या दोघांचं होमस्टेमधलं एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं। पोलिसांच्या हाती डाग असलेला काळा रेनकोटही लागला। यातून या प्रकरणाची महत्त्वाची माहिती मिळणार असं बोललं गेलं। पण तरी सोनमचा शोध लागलाच नाही। सोनमच्या भावाच्या दाव्यामुळं तिचं मानवी तस्करी करणाऱ्या बांगलादेशच्या गँगकडून अपहरण झालं आहे का याबाबतही बऱ्याच चर्चा झाल्या। पण कोणतेही ठोस पुरावे अजूनपर्यंत सापडले नाही। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आता राजा आणि सोनमचं एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। शिलाँगच्या होमस्टे मधील 4 मिनिट 53 सेकंदाच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना जी ॲक्टिवा गाडी सापडली होती त्याच ॲक्टिवावरती राजा आणि सोनम पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या 2 सुटकेस बॅग सोबत दिसतायत। आधी राजा आणि सोनम या हॉटेलच्या पुढे निघून जातात, पण नंतर लगेच परत मागे येत राजा गाडीवरून उतरत होमस्टेच्या आत जाऊन तिथल्या स्टाफ सोबत काहीतरी बोलताना दिसतो। तर सोनम बाहेरच त्याची वाट बघत असते। काही दिवसांपूर्वी पोलिसांना जो काळा रेनकोट सापडला होता तोच रेनकोट सोनमनं घातल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। पण काही वेळानंतर सोनम हा रेनकोट काढून स्कूटीच्या डिकीमध्ये ठेवते। सोनमनं पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलंय। नंतर हे दोघे या होमस्टेमध्ये चेक इन करतात। राजा बाहेर आल्यावरती त्यांच्या सुटकेसमधून काही सामान काढतो आणि ते सोनमला देतो। यानंतर राजा आणि सोनम दोघंही आपलं सामान होमस्टेमध्ये ठेवून बाहेर येतात। दरम्यान सोनम सतत फोनमध्ये काहीतरी करत होमस्टे बाहेर गोल फेरी मारत असल्याचंही सीसीटीव्ही मधून दिसतंय। राजा बाहेर आल्यावरही सोनम लांब जाऊन कुणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न करताना दिसते। त्यानंतर राजा आणि सोनम दोघेही इथून स्कूटीवरती निघून जातात। हे सीसीटीव्ही फुटेज 22 मेच्या दुपारी 12:43 आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनमनं घातलेलं पांढऱ्या रंगाचं शर्ट राजाच्या मृतदेहाजवळून पोलिसांनी रिकव्हर केलं होतं। त्यामुळं सोनम सोबत नक्की काय घडले असे प्रश्न आता विचारले जात आहेत। त्यात आता राजाचा भाऊ विपिन रघुवंशीनं पोलिसांकडे एक मागणी केली आहे। मृत राजाचा भाऊ विपिनच्या म्हणण्यानुसार राजा आणि सोनमच्या समोर आलेल्या नव्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लाल रंगाची अल्टो गाडी दिसते। या गाडीमध्ये 2 लोक आहेत। एक व्यक्ती फोनवर बोलतोय तर दुसरा व्यक्ती राजा आणि सोनम या दोघांना बघतोय। अल्टोतल्या दुसऱ्या व्यक्तीनं मास्क घातलाय। पोलिसांनी या दोन्ही व्यक्तींची चौकशी केली तर नक्कीच या प्रकरणामध्ये काहीतरी क्लू मिळेल असं विपिननं म्हटलंय। त्यामुळं आता पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे राजा आणि सोनमचं नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असतानाच या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे।
शिलाँगमधल्या एका लोकल गाईडनं राजा आणि सोनमला 23 मेच्या सकाळी 3 व्यक्तींसोबत बघितल्याचा दावा केलाय. मावलाखियातमधले लोकल गाईड अल्बर्ट पेडच्या दाव्यानुसार त्यानं 23 मेला सकाळी 10 वाजता नोंगरिया ते मावलाखियात दरम्यानच्या 3000 पायऱ्या चढताना राजा आणि सोनमला बघितलं होतं. मी या दोघांना ओळखलं कारण आदल्या दिवशी मी त्यांना गाईडची सर्व्हिस देण्यासाठी विचारलं होतं, पण राजा आणि सोनम दोघांनी त्याला नकार दिला होता. त्यांनी भा वानसाई या दुसऱ्या गाईडची निवड केली. त्यानंतर त्यांनी शिप्रा होमस्टेमध्ये रात्र घालवली आणि दुसऱ्या दिवशी गाईड शिवायच ते परत निघून आले. 23 मेला सकाळी राजा आणि त्याच्यासोबत असणारे 3 जण सोबत चालत होते, तर सोनम या चौघांच्या मागे होती. राजा आणि त्याच्यासोबत असणारे 3 जण हिंदीमध्ये बोलत होते, त्यामुळे मला त्यांचं बोलणं समजलं नाही. मला फक्त खासी आणि इंग्रजी या 2च भाषा येतात. पुढे मी जेव्हा मावलाखियातला पोहोचलो तेव्हा राजा आणि सोनमची स्कूटी तिथे नव्हती, असा दावा अल्बर्टकडून करण्यात आला आहे. ही सगळी माहिती अल्बर्टने पोलिसांनाही दिली आहे. त्यामुळे आता 23 मेच्या सकाळी राजासोबत असणारे ते 3 जण कोण होते, 23 मे नंतर राजासोबत काय घडलं याचा तपास सध्या सुरू आहे. पण सोनमचा भाऊ गोविंद मात्र राज्य सरकारकडून सोनम मृत असल्याप्रमाणे तपास केला जातोय असा आरोप केलाय. त्यामुळं राजा आणि सोनमच्या घरच्यांकडून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जाते. शुक्रवारी रात्री उशिरा राजा आणि सोनमच्या कुटुंबियांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. यावेळीही या दोघांच्या घरच्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी केली गेली. यावेळी शिवराजसिंह चौहान यांनी सोनमचा भाऊ गोविंद सोबत फोनवरून बातचीत करत शक्य तेवढी मदत करण्याचं आश्वासन दिलं. मध्य प्रदेशच्या लेकीला आम्ही सुरक्षित घरी परत आणू असं आश्वासनही चौहान यांच्याकडून देण्यात आलंय. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार शिवराजसिंह चौहान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणामध्ये मदत करण्याची विनंती केली आहे. त्यामुळं आता सरकारकडून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 2 जूनला राजाचा मृतदेह खोल दरीमध्ये सापडल्यानंतर पोलिसांनी हत्येची केस दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SITची स्थापना केली होती. SIT मार्फतच राजाच्या हत्येचा तपास सध्या केला जातोय. दुसरीकडे तपास पथकांकडून सोनमचा शोधही घेतला जातोय. त्यात आता समोर आलेलं राजा आणि सोनमचं नवीन CCTV फुटेज, लोकल गाईडनी दिलेली माहिती, यामुळं पोलिसांना सोनमचा शोध घेण्यामध्ये काही मदत होणार का? त्यांच्यासोबत असणारे ते 3 जण नक्की कोण होते? त्यांचा राजाच्या हत्येशी आणि सोनमच्या गायब होण्याशी काही कनेक्शन आहे का? या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.